नमस्कार मित्रांनो, सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये जैन अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची शिक्षक पद भरतीची जाहिरात पाहणार आहोत। ही संस्था 100% अनुदानित आहे। ही जाहिरात दिनांक 27 जून 2024ला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे। जाहिरात सविस्तर पाहूया। श्री कन्यका एज्युकेशन सोसायटी दिग्रस, जिल्हा यवतमाळ द्वारा संचालित धार्मिक जैन अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था रिखबचंद फत्तेचंद मेहता राष्ट्रीय विद्यालय व राजलिंगू अंबुजी दुद्दलवार उच्च माध्यमिक विद्यालय दिग्रस, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ पाहिजेत। भारतीय संविधानातील कलम 30(1) व शासन निर्णय शालेय व क्रीडा विभाग दिनांक 13 जुलै 2016 नुसार अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेला शाळेतील रिक्त शिक्षकांची पदे भरण्याचा प्राप्त अधिकारानुसार श्री कन्यका एज्युकेशन सोसायटी दिग्रस, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ द्वारा संचालित रिखबचंद फत्तेचंद मेहता राष्ट्रीय विद्यालय व राजलिंगू अंबुजी दुद्दलवार उच्च माध्यमिक विद्यालय दिग्रस, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ या शाळेतील खालील नमूद केलेले शिक्षकांची पदे आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांमधून भरावयाची आहे। अनुक्रमांक 1, पदाचे नाव शिक्षण सेवक माध्यमिक वर्ग दिले आहे। इयत्ता 9वी ते 10वी पूर्णवेळ पद आहे। पदसंख्या 1 जागा। विषय मराठी, इंग्रजी, सामाजिक शास्त्र, माध्यम मराठी। अनुदानित प्रकार 100% अनुदानित। शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BA BEd मराठी/इंग्रजी, सामाजिक शास्त्र। मानधन 18,000 रुपये दर महिन्याला। वयोमर्यादा दोन्ही अनुक्रमांक 1 आणि 2 साठी शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे। अनुक्रमांक 2, पदाचे नाव शिक्षण सेवक वर्ग 5वा पूर्णवेळ। पदसंख्या 1। या ठिकाणी विषय दिले नाही तरी या ठिकाणी विषय हे वर्ग 1 ते 5 किंवा वर्ग 5व्याकरिता सर्व विषय असतात। माध्यम मराठी। अनुदानित प्रकार 100% अनुदानित। शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता HSC DED TET1 टीचर एलिजिबिलिटी टेस्ट 1 पेपर 1 पास असणे आवश्यक आहे। मानधन 16,000 रुपये दर महिन्याला मानधन राहील। सूचना टिप 1, संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही। 2, पदवीला 50% गुण आवश्यक तसेच MSCIT पात्र असावे। तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक 8 जुलै म्हणजेच 8/7/2024 रोजी सोमवारला सकाळी 11 वाजता सर्व मूळ कागदपत्र व साक्षांकित प्रतीसह मुलाखतीस स्वतः उपस्थित राहावे। कोणताही प्रवास भत्ता किंवा मानधन दिले जाणार नाही। मुलाखत स्थळ रिखबचंद फत्तेचंद मेहता राष्ट्रीय विद्यालय व राजलिंगू अंबुजी दुद्दलवार उच्च माध्यमिक विद्यालय दिग्रस, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ। श्री सतीश मेहता, सचिव, श्री कन्यका एज्युकेशन सोसायटी दिग्रस, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ हा संपर्क क्रमांक दिला आहे। मुख्याध्यापिका RF मेहता राष्ट्रीय विद्यालय दिग्रस, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ। जाहिरात क्रमांक 2, घड्याळी तासिकेप्रमाणे शिक्षक भरती जाहिरात। जाहिरात सविस्तर पाहूया। शिक्षण प्रसारक मंडळ वणी, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी। वॉक इन इंटरव्ह्यू लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक सत्र 2024 ते 2025 मध्ये खालीलप्रमाणे शिक्षकांची आवश्यकता आहे। पात्र उमेदवारांनी शुक्रवार दिनांक 1 जुलै 2024ला सकाळी 11:30 वाजता अर्ज, मूळ कागदपत्रे व त्यांच्या सत्यप्रतीसह महाविद्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीकरिता उपस्थित राहावे। सदर नेमणुका ह्या माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांच्या मान्यतेच्या
अधीन राहून केल्या जातील. अनुक्रमांक 1 पदाचे नाव कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक. विषय दिले आहे इंग्रजी, मराठी, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, संस्कृत, अर्थशास्त्र, S.P, माहिती तंत्रज्ञान, IT, अर्थशास्त्र A/C, OC, SP, वाणिज्य तुकडी इंग्रजी माध्यम. कालावधी सत्र 2024 ते 2025 करिता घड्याळी तासिकेप्रमाणे अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित तत्त्वावरील तुकडी करिता. अनुक्रमांक 2 पदाचे नाव कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक. HSC वोकेशनल MCVC. विषय इंग्रजी, मराठी, जनरल फाउंडेशन कोर्स, पर्यावरण, आरोग्य व शारीरिक शिक्षण. कालावधी सत्र 2024 ते 2025 करिता घड्याळी तासिकेप्रमाणे. सूचना शैक्षणिक पात्रता संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी 50% गुणासह प्लस B.Ed. आणि वेतन घड्याळी तासिकेकरिता शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे तासिकेनुसार मानधन दिले जाईल. विमा मुख्यवार अध्यक्ष श्री प्र. मंडळ वनी P.A. खानजोडे, प्राचार्य लोकमान्य टिळक महाविद्यालय वनी. जाहिरात क्रमांक 3 कॉन्ट्रिब्युटरी लेक्चरर किंवा CHB लेक्चरर पदभरती जाहिरात. ही जाहिरात दिनांक 27 जून 2024ला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात सविस्तर पाहूया. शिक्षण प्रसारक मंडळ वनी, डिस्ट्रिक्ट यवतमाळ. लोकमान्य टिळक महाविद्यालय वनी वॉन्टेड फॉर द सेशन 2024 to 2025. Walk-in interview. Applications are invited for appointments of candidates for teaching in the college on contributory CHB basis as under. Vacancies for grant in aid courses /programs as per regulation नंबर दिला आहे and its para 11 आणि हा GR आहे डेटेड 17/10/2022. सिरियल नंबर 1 सब्जेक्ट किंवा कोर्स इंग्लिश विषय. टोटल नंबर ऑफ कॉन्ट्रिब्युटरी पोस्ट किंवा CHB पोस्ट एकूण 4 जागा. सिरियल नंबर 2 विषय मराठी एकूण 4 जागा. सिरियल नंबर 3 विषय केमिस्ट्री एकूण 5 जागा. सिरियल नंबर 4 विषय फिजिक्स एकूण 4 जागा. सिरियल नंबर 5 विषय बॉटनी एकूण 2 जागा. सिरियल नंबर 6 विषय झुलॉजी एकूण 4 जागा. सिरियल नंबर 7 विषय मॅथमॅटिक्स एकूण 2 जागा. एलिजिबिलिटी पात्रता. अकॅडमिक क्वालिफिकेशन्स शॅल बी ॲज पर UGC रेग्युलेशन 2018. युनिव्हर्सिटी डायरेक्शन नंबर दिला आहे. फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर ॲज डायरेक्टेड इन द गव्हर्मेंट रेझोल्युशन नंबर. हा गव्हर्मेंट रेझोल्युशन नंबर दिला आहे. डेट आहे 14/11/2018. द अदर कंडिशन्स अँड रेम्युनरेशन शॅल बी ॲज फिक्स्ड बाय गव्हर्मेंट इन द सेड GR. वेकन्सीज आर आल्सो अवेलेबल फॉर नॉन टीचिंग पोस्ट नॉन ग्रँट ॲज बिलो. लॅबॉरेटरी अटेंडंट ही वेकन्सी आहे. क्वालिफिकेशन आहे पात्रता HSC सायन्स /BSc. इन्फॉर्मेशन आहे द एलिजिबल कॅन्डिडेट्स शूड अटेंड वॉक इन इंटरव्ह्यू अलॉंग विथ बायोडाटा अँड कॉपीज ऑफ सर्टिफिकेट ऑन 2 जुलै 2024 ॲट 11:30 AM in the office of principal लोकमान्य टिळक महाविद्यालय वनी डिस्ट्रिक्ट यवतमाळ. VM मुख्यवार प्रेसिडेंट SPM वनी PA खानजोडे प्रिन्सिपल LT वनी. तर ही होती सविस्तर जाहिरात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.